नानी तू अण्णांना सांगणार आहेस की नाही? बघते रे. तू तरी सांग, नाही तर मी तरी सांगेन. अरे काय हेच की तू आजीला शिळा भात देतेस जेवायला. अहो काय सांगताय काय? नानी त्यांच्या सासूबाईंना शिळा भात खायला घालायच्या? हो, मी अनेकदा पाहिलं ना ते. कमाल आहे बाई नानींची. अण्णांचा खूप जीव होता त्यांच्या आईवर. पण मग नानी कधी बोलल्या का त्यांच्याशी तुमच्यासाठी? कधी कधी. काय आहे, घरात अण्णा होते ना. मालू गुहेत एका वेळी 2 सिंह नाही राहू शकत. अण्णा होते ना तेव्हा त्यांची सत्ता होती. नानीचं काही चालायचं नाही. अण्णांपुढे मांजर व्हायची ती. ते गेले आणि तिला पंख फुटले. तिच्या म्यावची डरकाळी झाली. अण्णा होते ना तेव्हा एका अर्थी मला वाटतं कधी कधी बरं होतं ते. म्हणजे ते विक्षिप्त होते पण नानी इतके मारकुटे नव्हते. उठसूट मारायचे नाहीत. कधी लहर आली त्यांना तरच मारायचे. नळीला त्याने हात सुद्धा लावला नाही. त्यांचे 2 वीक पॉइंट्स होते. एक त्यांची आई आणि दुसरी नळी. पण मग नानी कधी बोलल्या नाहीत का त्यांच्याशी? बाप रे, मला तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. काय घाबरली होती नानी त्यावेळी. नानी नानी चल, नानी चल, नानी चल, नानी अशाने सकाळ होईल, आपण पोहोचू शकणार नाही. असं काय करतो? लवकर ग नानी, असं करू नकोस. नानी इकडे बघ. ऐक नानी, तू कच्च खाऊ नकोस. अरे ते मला कच्च खातील. मी कच म्हणतोय, कच खाऊ नकोस ग. काय त्यांच्या शिव्या खाऊ का काय? 1 मिनिट. अण्णा शिव्या देत नाही ना, ते चिडतील ना माझ्यावर. मग मी अण्णांना सांगेन ना तू आजीला शिळा भात देतेस. अरे नको रे, त्याची काय गरज आहे? मग माझे जीवन मरणाचा प्रश्न आहे. अरे पण मग माझं मरण का तुम्हा दोघांमध्ये? वा ग वा, स्वतःच्या मुलासाठी तू इतकाही त्याग करू शकत नाहीस? ही मराय बिरायची नाही. आम्ही तुझ्यासाठी सांगून ठेवते. एक तर तुम्हाला जीव द्या, वर तुमच्यासाठी जीव द्या. याला काय अर्थ आहे? तू शब्द दिला होतास नानी. शब्द असा मागे घेते मी. मग मी घर सोडून निघून जाईन. मी टेण्याकडे डबा पाठवीन तुला. मी नाही तुझ्या हातचं करणार. टेण्याची आई तुझ्यापेक्षा जास्त छान बनवते. हा जन्मभर तिथंच मेल्या. मुद्दा तो नाही आहे नानी, मला वकील नाही व्हायचंय. अरे पण तू वकील हो, वकिली करू नको. पण वकिली शिकण्यात माझा केवढा वेळ वाया जाईल. त्यापेक्षा मी लढेन शत्रू संगे. नको रे, नको नको, मला नाही जमणार. मग मी अण्णांना सांगेन तू आजीला रोज शिळा भात देतेस. रोज देत नाही, शिल्लक राहिला तर देते. म्हणजे देतेस. असं काय करतो? नानी तू जातेस का मी जाऊ? तू फिरशील हे पाप. अरे काय कसं? अरे दमांना दचकवलं. हो, म्हणजे मी सुद्धा दचकलेच की. का? अचानक ढकलला ना मला. कोणी? नाही, माझी मीच ढकलून आत आले. हा ढकला ढकलीचा खेळ बरा नव्हे. हो. कामात आहात का? नाही, पत्ते खेळतोय. तसं नाही म्हणायचं मला. मला बोलायचं होतं. बोला. म्हणजे मुलांच्या बद्दल. हा काय? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? दमांना वाटतं आता जास्ती वेळ वाया घालवण्याचा अर्थ नाही. अगदी बरोबर आहे. बोक्या सुद्धा हेच म्हणत होता. त्यांचा काय संबंध? नाही, तसा त्याचा संबंध नाही. संबंध नाही म्हणून कसं चालेल? नाही, आहे ना, आहे. शेवटी थोरली बहीण आहे ती त्यांची. कुणाची? बोक्यांची. पण एकच बोक्या आहे ना. दमा एकेरी संबोधत नाही, मनात आदर नसला तरीही. तुम्हाला माहिती आहे. हो, पण मग बहिणीचं काय म्हणालात तुम्ही? हो, त्यांच्या लग्नाचं बघायला हवं आता. हो, नळीचं. आता नळीशिवाय आणखी कोणी बहीण आहे का लग्नाची आम्हाला माहित नसलेली? विनोद केला. तुम्ही कशाला हसताय? तुम्ही विनोद केलात ना म्हणून. तुम्ही हसू नका, तुमच्यावर विनोद होता. पानाचा डबा घेऊन या. हो हो, आणते ना.
किती आहेत? 4 आहेत. हा, ठेवा आणि जा तुम्ही. ते तुमचे दिवटे लपून छपून काय करतायत? नाही तो हे पळून गेला. हो. मग तुम्हीही जा. नाही मला आता पळता येत नाही ना एवढं. सावकाश जा, न बोलता. दमा काम करतायत. पण तुम्ही पळून का गेलात? मग काय करणार, अण्णांनी पाहिलं होतं ना मला. मग काय भांडण. तुमचं आणि अण्णांचं? मी आणि नानी तू बोलली का नाहीस? पळून का आलीस? मी पळून नाही आले, पळून तू आलास. मी चालत आले. नानी पण तू मुद्द्याचं बोललीच नाहीस. त्याने मला बोलूच दिलं नाही, जायला सांगितलं. अरे त्यासाठी हिम्मत लागते. हिम्मत तू दाखव, हिम्मत. माझी हिम्मत तू दाखव हिम्मत. माझ्यात नाहीये. मग तू सैन्यात भरती होऊच नकोस. नानी तू असं बोलूच नकोस. अरे इथं वडिलांशी बोलायचं तर तुझी चड्डी ओली होते. उद्या शत्रूशी लढायचं म्हटलं तर चड्डी पिवळी होईल. शत्रू असतो. मग लढाई लढायची तर पहिली लढाई घरात लढावी लागते. वडिलांशी पहिली लढाई लढ, तरच मानीन मी तुला. हे बघ नानीन, तू मानीन तू मला मानीन तर नानी तुम्हाला मानीन किंवा नाही मानीन किंवा नानीन न मानीन, काय व्हायचं ते होऊ दे. पण तू एकदा मांजराच्या गळ्यात घंटा बांध. अरे वडिलांना मांजर म्हणतोस? लाज नाही वाटत तुला? वा वा वा, मुलाला बोक्या म्हणता, मग वडील मांजर झाले तर काय अडचण आहे? तू वडिलांशी बोललास तर तुझी सैन्यात भरती झालीच म्हणून समज. माझा आशीर्वाद आहे तुला. जा बोल. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे हैं. अरे बोक्या, ए बोक्या, ए बोक्या, 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 बोक्या. काय झालं? त्याला सांग कानाला मशीन लाव म्हणावा. मशीन लावा हो. लाव लाव लाव. मशीन नानींना काहीतरी बोलायचे, तुमची मशीन लावा. अरे तू कधी आली? मला पोहे का नाही दिले? अहो कुसुमने दिले नाही का? आज नाही म्हणत मी. मग तू नसताना म्हणजे बायकोसाठी काय 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 करतो. हा, आणि आईला पोहे देत नाही. आईसाठी काही करायला नको तुला. तुला कोणी सांगितलं मी पोहे केले होते म्हणून? मला उमीला सांगितलं. रे वा, म्हणजे मला तो टिनपट पिझ्झा दिला आणि तुला मारे अगदी पोहे करून दिले. हा, तुम्हाला हवेत का? अरे पण मी असं म्हणते की असा भेदभाव करायचाच कशाला. मी जरा जाऊन येतो टेण्याकडे. आत्ता कशाला? जरा इमर्जन्सी आहे. आत्ता कशी काय इमर्जन्सी आली त्यांना? नाही मला. इकडे इकडे इकडे. काय चाललंय? पळून गेला. तुम्ही पण ना नानी, काय हो असं वागतात का आईशी? तू गेल्यावर छळ केला. कुणाचा? भोक्यानं माझा छळ केला. सारखे माझ्याकडे पैसे मागायचा. आता माझ्याकडे कुठे असणार पैसे? मी काही नोकरी करते का? मला काही पेन्शन आहे का? मी काही खानावळ चालवते का? 5 स्टार हॉटेल आहे माझ्या? काय आहे? पैसे मागतो माझ्याकडे. तू काय हसते माझ्याकडे बघून?
उमे तू भलतस तर काहीतरी शिकू नको. मजा येते हो बाबा. बाबा आजोबांना हिट होते. असू दे. काय ग तू ते नानीला पोह्यांचं का सांगितलंस? मग सांगितलं तर काय झालं, घरचीच आहे ना ती. नळीचा नमुना आहे नुसता. नानी माझं लग्न केव्हा होणार? होईल व्हायचं तेव्हा. अगं आता कुठे बघायला घेतलं तर जाऊन 2-3 वर्षांनी जमेल. तुझं तोंड आहे का काय? हा आजीचं झालं त्या वयात जर माझं लग्न झालं असतं तर आतापर्यंत 2 पोरं असती माझ्या कडेवर. जिभेला काही हाड आहे का नाही? मी काय म्हणतो नानी, हिचं करून टाक लग्न आणि हिला पाठवून देऊया आपण कुठे. नागिन आहे नागालँडला पाठवूया, म्हणजे येणार नाही परत. आपल्या डोक्याची कटकट मिटली. मी बरी माझ्या माहेरचा हक्क सोडेन. नाही आधी माहेर तरी सोडू. तेच सांगते मी नानीला. अगं पण एवढी काय घाई आहे तुला लग्नाची? लग्नाची नाही काही, मला मुलं हवी आहेत. अगे लहान मुलं की नाही मला फार आवडतात. अगो बाई मग ती मुलं या जगात लग्नाशिवाय आलेली चालणार आहेत तुला? नळे आता पळी घालीन मी तुझ्या टाळक्यात. नानी अण्णांशी बोल ना ग एकदा लग्नाचं. नानी माझं एकदा बोल. माझं महत्वाचं आहे. नानी बोल ना ग. नानी ऐक ना माझं बोल. गप्पा बसा. काही कुणाशी मी बोलणार नाही. तुमची हिम्मत असेल तर त्यांच्या समोर जाऊन बोला, आता बसा तसेच टाळ्या वाजवत. चल नानीचं डोकं टाळ्यावर नाही. कुठल्या मुहूर्तावर जन्माला आली आहेत कार्टी कुणास ठाऊक. नतद्रष्ट मिली. पासपोर्ट आहेत. कोणाचे? सौ मालती आणि राग जोशी यांचे. राग ग जोशी नाही, राध जोशी. घ्या. पासपोर्टवर पण चुकीचं नाव असेल का? बघा तुमचं काहीतरी आयडेंटिटी प्रूफ दाखवावं लागेल. आयडेंटिटी प्रूफ? मी राधा जोशी नाही. पण हा हे इथे राहत होते, काल ते सोडून गेले. आता मी इथे राहतो. हे कुठे गेले? परदेशी. परदेशी? पासपोर्ट न घेता? परराज्यात. आता ते कुठे राहतात हे मला विचारू नका. मला माहिती नाहीये. निघा निघा तुम्ही निघा. ओके उद्या अण्णांचा वाढदिवस आहे, लक्षात आहे की नाही तुझ्या? नाचतोय. मोडून जाशील एखाद्या दिवशी व्यायाम करता करता. आज आईंचा वाढदिवस आहे हा, तिथीनुसार. जा जाऊन पाया पड जा. मी म्हणतो पळून जाऊ. मी पळून जाऊ कुठे? कुठे काय आज सैन्यात मला अर्ज भरायचा आहे नानी. अहो बाई यांना विचारलंस का? त्यांना काय विचारायचं? अरे त्यांना आवडणार नाही. मलाही आवडणार नाही त्यांना असं सतत सगळं विचारलं. बोक्या त्यांची परवानगी घेतल्याशिवाय बाबा नको. हा मग त्यांची परवानगी तू बोललीस ना त्यांच्याशी? मी नाही बोलले. तू नाही का नाही बोललो? तू का नाही बोललीस नानी? अरे नाही रे. म्हणाली होतीस मला बोलणार म्हणून. मी म्हटलं होतं पण मी नाही बोललो. तू आणि अगं काय ग, मला देशासाठी केवढं तरी कार्य. अरे कळलं मला. तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस बाबा. उद्या तुला काही झालं तर आम्ही काय करायचं? तारेने कळवतील तुला. बोक्या तुला देशाकरता काही करावंसं वाटतंय ना? वाटतंय. मग आधी त्यांची परवानगी घे. आणि मी अण्णा माफ करा. अण्णा कसले? ही अण्णांची चोमडी कोंबडी. तुझा राग उगाच माझ्यावर काढला तर माझं लग्न खोळंबवतील ते. त्यापेक्षा माझं लग्न झाल्यावरच जा, नाहीतर मी अण्णांना सांगेन. नाही मी धरून ठेवलंय तिला. सांग नाही नानी, ती परत जाऊन अरे सांगेल. बोक्या तुला कळत कसं नाही? अरे त्यांच्या इतक्या ओळखी आहेत, समजा तुझी निवड झाली तरी ते काढून टाकायला लावतील तुला. मी काय म्हणते, माझं लग्न झाल्यावरच जाऊ देत, नाहीतर उगाच माझ्या लग्नात व्यत्यय नको ना. काय लग्नाचं मला जाऊ तू दे. आपला बाबा त्यांच्याशी बोल. तुम्ही चला ना. नाही आम्ही नाही येत. तुझा तुला कार्य करायचंय ना, तूच बोल. तुला माहिती आहेत ना ते कसे आहेत ते.
अरे ते नाही म्हणते आधार म्हणून चला. अरे आधार त्या उगीच मग खोकात असं ते करतात, मला असं त्यांच्या समोर ताट नाही. खोकात बसतात ते. असे आता- करतात. अरे असं काय तुम्ही करतो? चला ना. अरे नको रे बाबा. तुमच्याशिवाय होणार नाही. आई, तुमच्यामुळे, केवळ तुमच्यामुळे मी या जगात आलो. आता आपण आईंना परिक्रमा करायच्या आहेत त्यांच्या भोवती. दमा दमा पुढे जातील. या या. तुम्ही काय मुहूर्त बघताय? हा, मग चला. दमा दमा पुढे. एक, तिसरी. नमस्कार करा. नळे आईनं देवदर्शनाला घेऊन जा. सावकाश. हळू जा हा आई. जाशील ना? जरा बोलायचं होतं. जरा म्हणून खूप बोलता तुम्ही. नाही म्हणजे ह्याला ह्याला नाही, त्यांना बोलताच येत नाही. हे बघा. हे कुंतोच कशाला बोल ना. नाही, मी मी म्हटलं नाही का तुम्हाला, ही पिढी. पोक्या अरे तू बोल. ओके म्हणू नकोस का मला? मग काय सोट्या म्हणू दे. अण्णा बोल तू बोल. हा, ठरवा तुमचं काय ते. तोवर मला पान द्या. ते म्हणजे मला सैन्यात भरती व्हायचंय. कशाला? कशाला म्हणजे? काय करणार आज सैन्यात भरती होऊन? लढणार. कुणाशी? शत्रूशी. गांधीजी सुद्धा लढले होते देशासाठी. त्यांचं इथे काय? पण ते सैन्यात भरती झाले नव्हते. बरोबर आहे, पण तसं नाही. यांना तो पोशाख घालून पोरीबाळींवर छाप पडायला जायचं असतं, बाकी काही नाही. अण्णा तसं नाही आहे नानी. अण्णा देशाबद्दल माहिती आहे का तुम्हाला? सगळं माहिती आहे. सगळे माहिती आहे. परिक्रमाविषयी माहिती नव्हतं यांना. नसेल, कारण ते पुराणातलं होतं. पुराणातूनच देश आलेला आहे आपला. हो. आधी माहिती करून घ्या. हो. सैन्यात जाणं म्हणजे चेष्टा वाटली का तुम्हाला? कल्पना आहे मला. कल्पना आहे. 4 टाळकी म्हणतात म्हणून उठायचं आणि जायचं. चुना लावा. मी देशाला चुना लावत नाही. तुम्हाला नाही म्हटले, मी नानींना म्हटलं. मी देशसेवा करणार आहे. ती सैन्यात भरती होऊनच करावी लागते असं नाही. मग कशी होते? वकील होऊन पिचलेल्यांना न्याय मिळवून देणं ही सुद्धा देशसेवा होती. रस्त्यावर पाण्याची पिचकारी न मारणं किंवा मारणाऱ्याला अडवणं ही सुद्धा देशसेवा होते. पण मी पान खातच नाही. अरे तुम्ही नाहीच खायचं. आज विडा खाल, परवा विड्या ओढाल, नंतर हे लावाल. नाही नाही असं नाही करणार बोक्या कधी. तुम्ही काय बोललात मध्ये? तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या नाही आहात. या घरात माझ्या वर फक्त आईच बोलू शकते. तरीही मी सैन्यात जाणार. असं करा, चालते व्हा. पुन्हा आपलं तोंड मला दाखवू नका. ठीक आहे, येतो नानी. बोक्या
बोक्या, अरे बोक्या, काय बोक्या, ए बोक्या.